हरिओम. आत्मपूजा उपनिषद, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. गुह्य ज्ञान भाग 1. उमज. जीवाला उपजतच बळबळ करण्याची, संरक्षण करण्याची, जीवित असण्याची उमज असते. ही उमज तो जीव जन्मताच बरोबर घेऊन येतो. ते त्याला शिकवावे लागत नाही. जन्माला आल्यावर तो हालचाल करू लागतो. काही धोका जाणवला तर त्यापासून संरक्षण करतो. जीवित राहण्यासाठी धडपड करतो. याला प्रतिक्षिप्त क्रिया असेही आपण म्हणू शकतो. अर्थातच नुकतेच जन्माला आलेले असल्यामुळे त्याची शक्ती क्षीण असते, परंतु तो ती वापरायला सुरुवात करतो. झाडाचे रोप लावले की त्याच्या बीमधून कोंब फुटला की लगेचच त्याची मुळे कामाला लागतात आणि ती जमिनीमधून अन्न पाणी शोधायला सुरुवात करतात. त्याची पाने हवा, सूर्यप्रकाश ग्रहण करायला सुरुवात करतात. त्याची जगायला सुरुवात होते. जन्म झाला की सजीव त्याची स्वभावताच काळजी घेऊ लागतो. यातही विलक्षण अनुभव येतात. सिंहीण सुमारे 7-8 पिल्लांना जन्म देते. पिल्लांना जन्म दिल्यावर तिला महाप्रचंड भूक लागते. त्यावेळी तिला लगेचच अन्न मिळत नाही. यामुळे ती स्वतःच्याच पिल्लांना खाऊ लागते. तिला ते मांसाचे गोळेच वाटतात. ज्या क्रमाने ती पिल्लांना जन्म देते त्याच्या उलट क्रमाने ती त्यांना खाऊ लागते. कारण शेवटी जन्म दिलेली पिल्ले तिच्या सर्वात जवळ असतात. ती हालचाल करत नसतात. अशा वेळी पहिल्यांदा जन्म दिलेली काही पिल्ले हालचाल करून दूर जातात आणि ती त्या सिंहिणीपासून वाचतात. त्या हालचालीमुळे तिला त्या जीवांची जाणीव होते. ती त्यांना खात नाही. ही एक विचित्र उमज आहे. ती त्या दूर गेलेल्या पिल्लांना जवळ करून त्यांना दूध पाजू लागते. दुधामुळे जड झालेल्या स्तनांमधून दूध बाहेर येऊ लागले की तिला समाधान मिळू लागते. ती त्या पिल्लांवर माया, वात्सल्य, ममता करू लागते. ही उमज उपजतच असते. ज्ञान. उपजतच असलेल्या उमजेनंतर दुसरी पायरी म्हणजे जीवाला ज्ञान मिळू लागते. आपली कोणीतरी भूक भागवत आहे. आपले कोणीतरी संरक्षण करत आहे. आपले कोणीतरी संगोपन करत आहे. या जाणीवेने ती पिल्ले त्या सिंहिणीला चिकटतात. हे पहिले ज्ञान असते. इतर जीवांच्या पिल्लांचेही असेच असते. माणसाच्या मुलांनाही प्रथम जन्मदातीची, आईची जाणीव नसते, परंतु आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीचे ज्ञान होते आणि ती त्या व्यक्तीला चिकटतात. प्रथम स्पर्श ज्ञानाने मुले आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीला ओळखतात. पुढे त्यांना अशा व्यक्तीच्या ध्वनीचे ज्ञान होते. मग डोळ्यांनी ते चेहरा स्मृतीत साठवू लागतात. हळूहळू ज्ञान मिळू लागते. मग त्यांना घरातील माणसांची ओळख करून दिली जाते. बोलायला शिकवले जाते. चालायला, खायला प्यायला शिकवले जाते. इतर रीतिरिवाज शिकवले जातात. यात जात, पात, पंथ, संप्रदाय याची ओळख करून दिली जाते. हळूहळू कुटुंबाची, समाजाची, प्रदेशाची, जगाची, विश्वाची ओळख होत जाते. अशा प्रकारे वय वाढू लागते आणि व्यक्तीला या भौतिक जगताचे ज्ञान मिळू लागते. माणसाला निरीक्षणाने, स्वतःच्या किंवा इतरांच्या अनुभवाने, अभ्यासाने, उपदेशाने, मार्गदर्शनाने, वाचन, मनन, विचार, आचाराने या जगाचे ज्ञान होत जाते. त्याला इतर सजीवांपेक्षा अनन्यसाधारण बुद्धी आणि स्मृती आहे. त्याचे मनही अतिप्रगल्भ आहे. या जोरावर तो या भौतिक वस्तू जगताचे ज्ञान मिळवतो, स्मृतीत साठवितो आणि त्याचा जसा स्वतःला उपभोग घ्यायला उपयोग करतो, तसेच तो इतरांसाठी त्याच्या या ज्ञानाचा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी उपयोग करतो. तो भौतिक वस्तू जगताची तोड मोड जोड करून, त्यावर अनेक प्रयोग करून नवीन शोध लावतो. या ज्ञानाच्या जोरावर तो सजीवाचे भौतिक जीवन समृद्ध, सुकर, सुविध करतो. हरिओम.